पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 2 लहान मुली गंभीर जखमी. मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. भडगाव तालुक्यातील कसगाव या ठिकाणी गुरुवारी सायंकाळच्या वेळेस जैन मंदिर चौक परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून 2 लहान बालिका गंभीर जखमी झाल्या आहेत. यासह 2 महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. येथील फळ विक्रेते अनीस मन्यार यांची 8 वर्षांची कन्या कशफिया ही नेहमीप्रमाणे क्लाससाठी जात असताना पिसाळलेल्या कुत्र्यानं अचानक तिच्यावर हल्ला केला. कुत्र्यानं तिच्या चेहऱ्यावर ओरखडे काढत हातावर चावा घेतल्यानं ती गंभीर जखमी झाली. प्रथम कसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी तिला तातडीनं धुळे येथे हलवण्यात आलंय. या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात त्याच भागात घराजवळ खेळत असलेल्या 5 वर्षाच्या समृद्धी सचिन भोसले या बालिकेवर त्याच कुत्र्यानं हल्ला करत तिच्या हाताला आणि पायाला चावा घेतला. या हल्ल्यात ती रक्तबंबाळ झाली असून तिला पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथे हलवण्यात आलाय. दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्यानं काही अंतरावर रमाबाई धरमचंद जैन या महिलेवरही हल्ला केला. मात्र वेळेत गल्लीतील नागरिक धावून आल्यानं त्या बचावल्या. या पद्धतीनं आणखी एका महिलेवरही कुत्र्यानं हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. 2 ते 3 तासात 3 ते 4 नागरिकांना कुत्र्यानं चावा घेतल्याच्या घटनांमुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय. कसगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक त्रस्त झालेले आहेत. प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये. लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी आमीन पिंजारी, कसगाव, तालुका भडगाव. लोकनायक न्यूज